Okay, so good morning, everyone, once again. And this is the third day of Shakuntala, the story of Amar Chitrakatha. तर कुणी सांगेल का काल आपण कुठपर्यंत होतो? ठीक आहे, मी सांगतो पटकन, हो की नाही. तर आपण काल, तर मी एक रिव्हिजन घेतो ह्या पूर्ण कथेची, म्हणजे आपल्याला कळेल. तर शकुंतला ही मेनकेची मुलगी असते. मेनकेने ती कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये कुलीन तू ह्या बाजूला आहे ना. ठीक आहे, आता गोष्ट चालली. तर कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये ती मेनका तिच्या लहान बाळाला घेऊन जाते आणि तिथं ठेवते आणि निघून जाते. ठीक आहे. आणि मग कण्व ऋषी त्या छोट्या बाळाला मोठं करतात. तिचं नाव शकुंतला ठेवतात, कारण शाकुंतल पक्षी तिच्याबरोबर खेळत असतात म्हणून ते तिचं नाव शकुंतला असं ठेवतात. शकुंतलेला 2 मैत्रिणी असतात, अनुसया आणि प्रियमवदा. नंतर यथावकाश तिचं लग्न राजा दुष्यंत, हस्तिनापूरचा राजा दुष्यंत त्याच्याबरोबर होतं. कावेरी हां ठीक आहे. त्याच्याबरोबर होतं. आणि मग राजाला बोलावणं येतं त्याच्या हस्तिनापूर राज्यातून की महाराज तुम्हाला अर्जंट बोलवलेलं आहे राज्यामध्ये, राजधानीमध्ये, तर तुम्ही चला. आणि मग राजा जातो आणि तो गेल्यानंतर त्याच्या विरहाच्या दुःखामध्ये ती शकुंतला असते. आणि तिकडून एक ऋषी येतात, दुर्वास ऋषी. जे दुर्वास ऋषी त्यांच्या मित्राला म्हणजे कण्व ऋषींना भेटायला आलेले असतात. आणि तिथे शकुंतला आपली तिच्या मेमरीजमध्ये असते, तिच्याच विचारांमध्ये मग्न असते. आणि दुर्वास ऋषी आलेले तिच्या लक्षात येत नाहीत. आणि मग दुर्वास ऋषी तिला शाप देतात की म्हणतात, तू ज्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये गुंग आहेस, मग्न आहेस, ती व्यक्ती तुला विसरून जाईल. आणि हा शाप तिची मैत्रीण प्रियमवदा ऐकते. दुर्वास ऋषींनी तिला शाप दिलेला आहे आपल्या मैत्रिणीला. मग ती म्हणजे प्रियमवदा हातापाया पडते दुर्वास ऋषींच्या आणि म्हणते की कृपा करून तुमचा तो शाप मागे घ्या, कारण मला म्हणजे आपली ही शकुंतला हिने कधीही कुणालाही दुखावलेलं नाही, त्यामुळे तुम्ही तिला माफ करा. ती आत्ता तिच्या वेगळ्या दुःखात आहे, त्यामुळे तिचं लक्ष कुठेच लागत नाही. मग दुर्वास ऋषी म्हणतात, तर मी माझा दिलेला शाप परत घेऊ शकत नाही. त्याच्याऐवजी मी काय करेल, त्याच्यामध्ये तिला त्या शापामध्ये थोडंसं वेगळं वळण देता येईल मला. आणि ते म्हणजे की ती ज्या व्यक्तीची आठवण काढते आणि ती व्यक्ती तिला विसरून जातीये, तर त्या व्यक्तीने एखादी भेटवस्तू जर तिला दिलेली असेल शकुंतलेला, ती जर शकुंतला त्याला दाखवू शकली तर त्याला तिची आठवण येईल आणि त्याची मेमरी परत उद्दीपित होईल, ॲक्टिव्ह होईल तिच्याबद्दलची. मग हे होतं. आणि मग शकुंतला आणि तिच्या मैत्रिणी हस्तिनापूरला जायला निघतात. हां, आणि त्याच्या अगोदर काय होतं, कण्व ऋषी जे यात्रेला गेलेले असतात ते परत येतात आणि त्यांना हे आकाशवाणीतून कळतं. हां ठीक आहे, चला आता या.
आणि त्यांना मग आकाशवाणीमधून त्यांना न्यूज मिळते, बातमी कळते की आपल्या मुलीचं लग्न राजा दुष्यंत हस्तिनापूरचा राजा दुष्यंताबरोबर झालेला आहे आणि तिला जे बाळ होणार आहे, जे मूल होणार आहे ते खूप पराक्रमी असं ते मूल होणार आहे आणि ते खूप मोठा सम्राट होईल, तिचा होणारा मुलगा खूप मोठा सम्राट होईल अशी ती आकाशवाणी होते. आणि कण्व ऋषींना ते कळतं आणि मग कण्व ऋषी तिला आशीर्वाद देतात, म्हणतात की जा मुली, आता तुला तुझ्या घरी जायचं आहे, सासरी जायचं आहे हस्तिनापूरला. मग ते तिची पाठवणूक करतात. इथपर्यंत आलो होतो आणि मग त्याच्यात थोडंसं पुढे गेलो होतो आपण की मग ती मजल करत हस्तिनापूरच्या दिशेने जायला निघते आणि हस्तिनापूरच्या गेटवर येऊन थांबते. सो दिस वॉज वेअर we ended our story yesterday. Okay, so let's start. So after a while they entered the city of Hastinapur. आणि मग यथावकाशाने ते हस्तिनापूरच्या गेटवर येऊन थांबतात. गौतमी जी तिची जवळपास मानलेली आई असते, गौतमी, ती आणि ते सगळे 4-5 जण त्यातले, एक मिनिट ठीक आहे. मग त्यातला एक ऋषी म्हणतात की देअर इज द पॅलेस, वी हॅव अराइव्ड ॲट लास्ट. चला सर, ते शेवटी आपण हस्तिनापूर नगरीमध्ये पोहोचलो. ओके नाही, कावेरी शांत बस, ठीक आहे. हस्तिनापूर नगरीमध्ये पोहोचलो आहोत आता आपण. आता बघ, तुम्हाला हे दिसतंय ना, वाचायला येतंय का तुम्हाला? वाचता येऊ शकतंय ना तुम्हाला? ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही चित्रांनी पण तुमच्या लक्षात येऊ शकता आणि तुम्हाला ते लक्षात येईल. मी तुम्हाला ते पुस्तक पाठवेलच. ठीक आहे. नाव आता त्या हस्तिनापूरच्या दुष्यंतच्या दरबारामध्ये सो दुर्वासस कर्स हॅड वर्क्ड. द किंग हॅड फॉरगॉटन शकुंतला. आणि दुर्वास ऋषींचा तो शाप खरंच खरा ठरलेला असतो. दुष्यंत राजा शकुंतलेला पूर्ण विसरून गेलेला असतो. ठीक आहे. तर तिकडून एक मेसेंजर येतो दरबारामध्ये आणि हात जोडून म्हणतोय महाराजांना, युअर मॅजेस्टी, सम इनमेट्स ऑफ सेज कण्वाज आश्रम हॅव कम टू सी यू. एक दास येतोय आणि तो म्हणतोय, सेवक येतो आणि म्हणतोय की महाराज, कण्व ऋषींच्या आश्रमामधून काही लोक आलेले आहेत तुम्हाला भेटायला, तुम्हाला पाहायला. कावेरी पडेल खाली. दुष्यंत म्हणतोय, आय वंडर व्हॉट दे वॉन्ट विथ मी, शो देम इन. कण्व ऋषींच्या आश्रमातून लोक आलेले आहेत, माझा आणि त्यांचा काय संबंध? मी कधी कण्व ऋषींकडे गेलो देखील नाहीये, आम्ही एकमेकांना ओळखत नाही. बरं ठीक आहे, चला बोलवा त्यांना. आता कण्व ऋषींचा तो शिष्य हिला घेऊन येतो आणि तो म्हणतोय दुष्यंत राजाला, सेज कण्वा ग्रीट्स यू अँड हॅज सेंट शकुंतला युअर वाईफ हू विल सून बी ए मदर. ठीक आहे, आता बस, शांत बसा. नाही नको, नाही थांब ना, आता ऐक ना. मग उतरायचं का खाली? मग तुला खाली उतरायचं. ठीक आहे. मग हो जा. मग ते कण्व ऋषींचा शिष्य म्हणतोय की कण्व ऋषींनी तुम्हाला आशीर्वाद पाठवलेला आहे आणि त्यांची मुलगी शकुंतला जी तुमची पत्नी आहे तिला देखील तुमच्याकडे पाठवलेली आहे आणि काही दिवसातच ती तुमच्या बाळाची मुलगी होणार आहे, मुलाची आई होणार आहे. ठीक आहे. द किंग लुक्ड सरप्राइज्ड. आता त्या राजाला आश्चर्य वाटतं, आश्चर्याचा धक्काच बसतो तो. मग गौतमी, त्याचा चेहरा तो असा आश्चर्याने एकदम हे झालेला असतो, त्याला काय बोलावं काय करावं ते कळत नाही.
त्याचं तो सगळं एक्सप्रेशन बघून गौतमी मध्ये म्हणते, डोंट यू रिमेंबर युअर वाईफ शकुंतला. गौतमी म्हणते, महाराज तुम्हाला तुमची बायको लक्षात नाहीये, तुम्हाला आठवत नाहीये शकुंतला तुमची बायको, तुमचं लग्न झालं होतं, तुम्ही कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये आला होता, आठवत नाही तुम्हाला. राजा म्हणतो, आय डोंट नो एनीवन बाय दॅट नेम, यू मस्ट बी मिस्टेकन. दुष्यंत राजा म्हणतो, नाही हो, मला ह्या नावाचं मला कुणीच माहिती नाहीये, तुमच्याकडून काहीतरी गैरसमज झालाय, तो मी नाहीये, ज्याची तुम्ही हे करताय तो मी नाहीये. मग कण्व ऋषींचा शिष्य म्हणतो, हाऊ स्ट्रेंज दॅट अ मॅन शुड फॉरगॉट हिज ओन वाईफ. कण्व ऋषींचा शिष्य म्हणतोय, किती आश्चर्य आहे, ज्याचं लग्न झालंय तो त्याच्या पत्नीला विसरून गेलाय, कसं शक्य आहे हे, खूप आश्चर्य आहे हे. गौतमी म्हणते, शकुंतला, वाय डोंट यू शो द रिंग विच द किंग हॅड गिवन यू. मग गौतमी म्हणते, शकुंतला एक काम कर ना, तुझ्या हातातली रिंग दाखव, अंगठी दाखव, जी दुष्यंत राजांनीच तुला दिली होती आपल्या जंगलातून निघताना, ती दाखव. शकुंतला लगेच उजवा हात वर करते, बघते, हिअर्स द रिंग यू गेव मी. ओ वेअर इज इट, आय हॅड नेव्हर रिमूव्ड इट. अरे बापरे, माझ्या हातातली रिंग कुठे गेली, माझ्या हातातली अंगठी कुठे गेली, जी तुम्ही मला दिली होती. तिला आता शॉक बसतो. गौतम म्हणते, द रिंग मस्ट हॅव फॉलन समवेअर, लेट अस लुक फॉर इट. गौतम म्हणते, नाही, इथे कुठेतरी पडली असेल, बघू, शोधू बरं आपण. ते सगळे शोधायला लागतात त्या दरबारामध्ये ती अंगठी. ठीक आहे. मग हे असं चाललेलं असतं. मग राजा म्हणतो, आय डोंट नो व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट. दुष्यंत राजा आता उठतोच थोडासा रागात आणि म्हणतोय, तुमचं काय चाललंय मला काहीही कळत नाही, मला तुम्ही काय तुमचं बोलणं चाललंय, तुम्ही काय बोलताय, मला काहीही कळत नाहीये. गौतमी म्हणते, शकुंतला, रेज युअर व्हील, द किंग विल श्युअरली रिमेंबर यू व्हेन ही सीज युअर फेस. गौतमी म्हणते, शकुंतला आता एक काम कर, तुझ्या डोक्यावरचा पदर वर कर, महाराजांना तुझा चेहरा दाखव, तुझा चेहरा पाहून तरी त्यांना आठवण होईल तुझी. ते चेहरा ती डोक्यावरचा पदर बाजूला काढते. महाराज म्हणतात, युअर फेस इज इंडीड लवली, बट आय हॅव नेव्हर सीन यू बिफोर. राजा म्हणतो की हो ठीक आहे, तू खूप छान दिसतेस, सुंदर दिसतेस, पण तू माझी बायको नाहीये, मी तुला माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेलं नाहीये. शकुंतला म्हणते, डू यू रिमेंबर हाऊ वन डे यू कलेक्टेड रेन वॉटर इन अ लोटस फ्लावर अँड गेव इट टू माय पेट फॉन टू ड्रिंक, बट शी रिफ्युज्ड. मग ती म्हणते, तुम्हाला आठवत नाही का हो, तुमच्या लक्षात नाही का, एकदा आपण असंच जंगलामध्ये आपण फिरत होतो, पावसाचे दिवस होते, आणि तुम्ही एक असं केलं होतं की तुम्ही कमळाच्या फुलामध्ये पावसाचं पाणी वेचलं होतं आणि ते पाणी माझ्या फॉनला, म्हणजे हरणाचं छोटंसं पिल्लू होतं, त्या पिल्लाला प्यायला तुम्ही देत होते ते पाणी, पण ते पिल्लू, हरणाचं पिल्लू, ते पाणी पित नव्हतं. येट वेन आय ऑफर्ड इट शी ड्रँक इट ग्लॅडली. पण मग ते कमळाचं फूल मी तुमच्या हातातून घेतलं आणि मी त्या बाळाला पाजलं, तर त्याने ते पिलं, तुमच्या हातून त्याला प्यायचं नव्हतं. सो यू सेड यू आर बोथ चिल्ड्रन ऑफ द फॉरेस्ट अँड ट्रस्ट ईच अदर. यू आर बोथ चिल्ड्रन ऑफ द फॉरेस्ट अँड ट्रस्ट ईच अदर. तेव्हा तुम्ही मला म्हटले होते की तुझ्या हाताने त्या हरणाच्या पिल्लाने पाणी का पिलं, कारण तुम्ही दोघंही ह्या जंगलातली मुलं आहात, तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवता, म्हणून माझ्यावर त्या बाळाचा विश्वास नाहीये. असं आपलं बोलणं चाललं होतं. दुष्यंत राजा मध्ये म्हणतो, थांब, स्टॉप युअर चॅटर, आय रिमेंबर नो सच थिंग. दुष्यंत राजा म्हणतो,
थांब, तुझं ते बाष्कळ बोलणं, ती स्टोरी बंद कर. मला तू काय बोलतेस मला काहीही आठवत नाहीये. काहीतरी वेड्यासारखं काहीतरी बरडू नकोस. शकुंतला म्हणते, ओ दुष्यंत, इट्स विकेड ऑफ यू टू डिझोन युअर ओन वाईफ. ती म्हणते, दुष्यंता, तू खूप वाईट आहेस, खूप कपटी आहेस, तू स्वतःच्या बायकोला विसरून गेलास. आता गौतमी मध्ये म्हणते, इट इज नो यूज, लेट अस गो बॅक टू द हर्मिटेज अँड टेक शकुंतला विथ अस. गौतमी म्हणते, काही उपयोग नाहीये, चला शकुंतलेला परत आपल्या आश्रमामध्ये घेऊन जाऊयात, आपल्या जंगलात घेऊन जाऊयात. हा दुष्यंत राजा त्याच्या स्वतःच्या बायकोला विसरलाय. कण्व ऋषींचा तो शिष्य म्हणतो, ओ नो, अ वाईफ्स प्लेस इज विथ हर हजबंड, वी मस्ट लीव्ह हर बिहाइंड. मग तो ऋषी म्हणतोय की नाही, शकुंतलेला आपल्याला परत घेऊन जाता येणार नाही. शकुंतला इथेच राहणार आहे तिच्या नवऱ्याबरोबर, कारण हेच तिचं घर आहे. आता तिच्या वडिलांच्या घरी ती नाही राहू शकत, ते तिचं घर नाही आता. गौतमी तिच्या गाड्यात पडते आणि म्हणते, गुड बाय शकुंतला, आय डोंट लाईक लिव्हिंग यू लाईक दिस. गौतमी म्हणते की शकुंतला, चल मी तुला निरोप देते, मला माफ कर, मी तुला सोडून चालले. मला तुला सोडून जावंसं बिलकुल वाटत नाही अशा परिस्थितीमध्ये. मग त्या दुष्यंत राजाच्या दरबारातले एक त्याचे गुरु असतात, राजगुरू असतात. ते म्हणतात, आय विल टेक हर टू माय होम अँड लुक आफ्टर हर टिल हर चाइल्ड इज बॉर्न. मग ते ऋषी म्हणतात, दुष्यंत राजाचे गुरुजी, ते म्हणतात, दुष्यंता, मी हिला इथे माझ्या घरी घेऊन जातो. तिला आता बाळ होणार आहे, तिचं बाळ होईपर्यंत तिचा सांभाळ मी करतो. दुष्यंत राजा म्हणतो, स्टॉप क्राईंग अँड गो आउट विथ अ चीफ गेस्ट, चीफ प्रीस्ट. दुष्यंत म्हणतो, तू रडणं थांबव मुली, तू आमच्या राजगुरूंच्या घरी जा. तो मनातल्या मनात स्वतःलाच म्हणतो, आय विश आय कुड रिमेंबर वेअर आय हॅव सीन दिस वुमन. तो स्वतःशीच बोलतो की अरे यार, हे काय चाललंय माझ्याबरोबर, माझ्या आयुष्यामध्ये, ही कोण आहे. हे सगळे लोक म्हणतायत की ती तुझी बायको आहे शकुंतला. कोण शकुंतला, मला काय आठवत देखील नाहीये. कोण आहे ही बाई. आली आहे डायरेक्ट आणि म्हणते की मी तुमची बायको आहे. सडनली देअर वॉज अ ब्राईट लाईट इन द स्काय, शकुंतलाज मदर अपियर्ड. आणि शकुंतला त्या राजगुरूंबरोबर त्यांच्या घरी चाललेली असते, तेव्हा आकाशातून एक शुभ्र असा प्रकाश पडतो, पांढरा शुभ्र. आणि त्या पांढऱ्या शुभ्र प्रकाशामधून एक पांढरे शुभ्र साडी घातलेली, पांढरी शुभ्र अशी एक अप्सरा येते उडत उडत. आणि नाही नको तू खा. आणि ती शकुंतलेची आई मेनका असते. ते राजगुरू तिच्याकडे बघतात, म्हणतात, हु इज दिस हेवनली निम्फ. ते म्हणतात, कोणीही स्वर्गातली अप्सरा, कोणीही, काय नाव आहे त्या अप्सरेचं. द निम्फ कॅरीड अवे शकुंतला इन टू द क्लाउड्स. आणि ती मेनका, शकुंतलेची आई, शकुंतलेचा हात धरते आणि तिला आकाशामध्ये उडत घेऊन जाते, आकाशात घेऊन जाते. ते ऋषी तिच्याकडे त्या दोघींकडे पाहतच असतात. ते म्हणतात, दिस इज व्हेरी स्ट्रेंज, आय मस्ट टेल द किंग अबाउट इट. खूप आश्चर्यकारक आहे, खूप अद्भुत आहे, महाराजांना सांगायला पाहिजे की काय चाललंय हे. A few days later, a fisherman was arrested in the bazaar. आता हे सगळं झालं, ही सगळी घटना घडली. त्याच्यानंतर काही दिवसांनी काय होतं, बाजारामध्ये एक कोळी, जो मासे विकणारा असतो, मासे पकडणारा असतो कोळी, आणि बाजारामध्ये जाऊन विकणारा, त्याला कोळी म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये त्याला फिशरमॅन. तर अशा फिशरमॅनला बाजारामध्ये त्या राज्याचे, त्या शहराचे पोलीस अटक करतात, त्याला पकडतात.
तो म्हणतो काय झालं, लेट मी गो, आय डिड नॉट स्टील दिस रिंग. आता काय झालेलं असतं, त्याच्याकडे अंगठी सापडते, ज्या अंगठीवर दुष्यंत राजाचा शिक्का असतो. ती काय साधी सुधी अंगठी नसते, साध्या माणसाची अंगठी नसते, ती दुष्यंत राजाची स्वतःची अंगठी असते, ज्याच्यावर दुष्यंत राजाच्या नावाची मोहर असते. राजाची अंगठी म्हटल्यानंतर ती काय साधी अंगठी आहे का, नाहीये. आणि ती त्या बिचाऱ्या कोळ्याकडे ती अंगठी सापडते आणि शिपाई त्याला अटक करतात, पोलीस त्याला अटक करतात, कारण राजाची अंगठी त्याच्याकडे सापडली, कसं शक्य. तो म्हणतो की मला माफ करा, मी ही अंगठी चोरलेली नाहीये महाराजांची. दुसरा म्हणतो, यू थीफ, इट इज द किंग्स रिंग, इट हॅज अ सील ऑन इट. खोटारड्या, चोरट्या, ही अंगठी महाराजांची आहे आणि ती तू चोरली आहेस म्हणून ती तुझ्याकडे आहे. पहिला शिपाई म्हणतो, आय सपोज द रिंग इज ए प्रेझेंट टू यू फ्रॉम द किंग हिमसेल्फ. तो म्हणतो, ओके, म्हणजे तुला मग महाराजांनी तुला भेट म्हणून दिली आहे का ती अंगठी, ही घे तुला भेट. हा. दुसरा म्हणतो, लायर, टेक दॅट अँड दॅट, टेक दॅट अँड दॅट. तो म्हणतो, आणि दुसरा एक बुक्का घालतो त्या पाठीमध्ये, हा घे, असं एक बुक्का घालतो. म्हणतो, हा घे, राजाने तुला भेट दिली आहे काय, हा घे तुला. आणि अजून एक बुक्का मारतो, त्याला मारतच घेऊन जातो त्या बाजारातून. लेट अस ड्रॅग द रॅस्कल टू द किंग विल शुअरली रिवॉर्ड अस. ते दोघे पोलीस म्हणतात, चला घेऊन चालला रे महाराजांकडे. अशा चोराला बघून, म्हणजे आपण त्याला, ह्या चोराला पकडलंय असं पाहून महाराज आपल्याला काय करतील, गिफ्ट देतील, बक्षीस देतील की चोराला पकडून आणलं आपण. राजासमोर त्याला उभं करतात, राजासमोर गुडघे टेकतो आणि तो म्हणतो, युअर मॅजेस्टी, दिस फिशरमॅन वॉज ट्राईंग टू सेल युअर रिंग, ही इज ए थीफ. मग ते शिपाई म्हणतात, महाराज हा पहा तुमच्या समोर चोर आणलेला आहे, त्यांनी तुमच्या हातातली रिंग, अंगठी चोरलेली आहे. चोरटा आहे तो. दुसरा म्हणतो, हिअर इज द रिंग विथ युअर सील ऑन इट. आणि ही पहा ती अंगठी आहे जी त्यांनी चोरली होती, आम्ही त्याला पकडून आणलंय. कोडी म्हणतो, ओ किंग, डू नॉट किल मी, आय एम टेलिंग द ट्रूथ, आय फाउंड दिस रिंग इन द बॉडी ऑफ अ फिश आय कॉट टुडे. तो महाराज मला माफ करा, मला मारू नका, मी ही अंगठी तुमची चोरलेली नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा. मला ही अंगठी एका माशाच्या पोटामध्ये सापडली. मी मासा पकडला आणि त्या माशाला जेव्हा सेल करत होतो, कापलं मी त्याला, त्याच्या पोटामध्ये ही अंगठी मला सापडली. राजा म्हणतो, ओ नाव आय रिमेंबर एव्हरीथिंग, दिस इज द रिंग I had given to Shakuntala, my wife, when I left her. आणि ती अंगठी पाहिल्या बरोबर दुष्यंत राजाला ची सगळी मेमरी परत येते, स्मृती परत येते. तो म्हणतो, अरे हा, ही तीच अंगठी आहे जी मी शकुंतलेला जंगलातून इकडे येताना दिली होती तिला, माझी आठवण म्हणून. हा, माझी बायको शकुंतला. मग राजा म्हणतो, गिव्ह द फिशरमॅन अ बॅग ऑफ गोल्ड फॉर ही हॅज डन मी अ ग्रेट सर्व्हिस. तो लगेच शिपायांना म्हणतो, शिपायांनो, ह्या कोळ्याला, ह्या फिशरमॅनला सोन्याच्या मोहरांची पिशवी द्या, त्याला बक्षीस द्या, कारण त्याने माझं खूप मोठं काम केलेलं आहे. द फिशरमॅन गॉट हिज रिवॉर्ड. फिशरमॅनला, त्या कोळ्याला त्याचं बक्षीस मिळतं. आणि तो कोळी म्हणतो त्याला, ओ मोस्ट जनरस किंग, आय शल नेव्हर फॉरगेट युअर काइंडनेस टू मी. तो महाराज तुमचं खूप खूप आभार, तुम्ही खूप दानवीर, दानशूर आहात, खूप महान आहात तुम्ही. द किंग वॉज व्हेरी सॅड. आता तो दुष्यंत राजा दुःखामध्ये जातो. का? कारण शकुंतला आता त्याच्याबरोबर नसते, त्याची बायको त्याच्याबरोबर नसते. त्याची बायको त्या ऋषींबरोबर त्यांच्या घरी चाललेले असते. तेवढ्यात शकुंतलेची आई मेनका तिला घेऊन आकाशामध्ये निघून जाते. आता ती कुठे गेलीये, कशी गेलीये, कोणालाही माहिती नसतं. राजा दुःखामध्ये पडतो.
राजा म्हणतो, ओ शकुंतला, हाऊ क्रुअली आय हॅव ट्रीटेड यू, हाऊ कुड आय फॉरगेट यू. तो म्हणतो, शकुंतले मला माफ कर, मी तुझ्याबरोबर किती क्रूरपणे वागलो, तुझा किती राग केला, किती अपमान केला मी तुझा अख्ख्या दरबारामध्ये, मी हे कसं विसरू शकतो. कॉल द चीफ प्रीस्ट. आणि मग तो सैनिकांना म्हणतो, आचार्यांना बोलवा. आचार्य येतात समोर. राजा त्या आचार्यांना म्हणतो, वेअर इज माय वाईफ शकुंतला, हू विल ब्रिंग माय बिलव्हड बॅक टू मी. तो म्हणतो, माझी प्रिय बायको कुठे, कोण तिला परत माझ्याकडे घेऊन येईल. ते गुरुजी म्हणतात, अ निम्फ कॅरीड हर अवे अँड शी इज लॉस्ट फॉर एव्हर. गुरुजी म्हणतात, दुष्यंता शकुंतलेला एक आकाशातली अप्सरा आली आणि ती तिला घेऊन गेली आकाशामध्ये. तुझी बायको तुझ्याकडून हेरावून गेलेली आहे. तुझी बायको आता तुला नाही मिळणार. टू लेसन हिज ग्रीफ द किंग पेंटेड शकुंतलाज पिक्चर. आता तो त्या शकुंतलेच्या विरहाच्या दुःखामध्ये गेलेला असतो, त्याला काहीच सुचत नाही. मग तो काय करतो, असा वेडा झालेला असतो तो. मग तो शकुंतलेचं चित्र स्वतःच्या हाताने काढतो, चित्र काढतो आणि तो त्या चित्राबरोबर बोलायला लागतो. हिअर इज लवली शकुंतला इन द गार्डन, हिअर इज अ जॅस्मिन क्रीपर अँड देअर इज हर पेट फॉन. तो ही माझी शकुंतला आहे, हे तिचं बाजूचं गार्डन आहे. हां, तिच्या समोर ते हरिण येऊन थांबलेलं आहे, हरणाचं पिल्लू, तिचं आवडतं हरणाचं पिल्लू थांबलेलं आहे. तो असं त्या चित्राबरोबर बोलत असतो. तो वेडा झालेला असतो. फॉर अ फ्यू इयर्स द किंग लेड अ क्वाइट लाईफ थिंकिंग ऑफ शकुंतला ऑल द टाइम. आणि तो बिचारा दुष्यंत राजा, वर्षांमागून वर्ष निघून जातात, शकुंतलेच्या विरहाच्या दुःखामध्ये तो असतो. 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, वर्षांमागून वर्ष निघून जातात. आणि शकुंतलेच्या विरहामध्ये तो दुःखामध्ये असतो. बरीच वर्ष निघून जातात. एक दिवस काय होतं, राजाकडे त्याचा एक मंत्री येतो. तो म्हणतो, गॉड इंद्रा हॅज सेंट मातली विथ अ मेसेज. राजाकडे एक सेवक येतो आणि तो म्हणतो, महाराज, देवांचा देव जो इंद्र आहे ना, देवांचा राजा इंद्र, त्याचा एक मेसेंजर आलेला आहे. मातली नावाचा त्याचा एक मेसेंजर आहे, तो आलेला आहे तुम्हाला काही मेसेज घेऊन. राजा म्हणतो, शो हिम इन, घेऊन या त्याला. मग मातली येतो आणि मातली म्हणतो, द गॉड्स वॉन्ट युअर हेल्प इन अ वॉर अगेन्स्ट द डीमन्स. तर तो मातली येतो, इंद्राचा मेसेंजर. तो म्हणतो की महाराज, इंद्रदेवांनी तुम्हाला तुमची आठवण काढलेली आहे. इंद्रदेवांना तुमची मदत हवी आहे. आणि ती मदत अशी की त्यांना राक्षसांबरोबर, दैत्यांबरोबर युद्ध करायचं आहे आणि त्या युद्धामध्ये तुमची त्यांना मदत हवी आहे. देवांना तुमची मदत हवी आहे. दुष्यंत म्हणतो, आय एम रेडी टू हेल्प. तो म्हणतो, हो, मी मदत करायला तयार आहे. काय आणलं? हां, बसायचं का? ठीक आहे, मी मदत करायला तयार आहे त्यांची. सो अ टेरेबल वॉर वॉज फॉट बिटवीन द डीमन्स अँड द गॉड्स. आणि मग ते युद्ध होतं राक्षसांचं, आणि देव आणि दैत्यांचं युद्ध होतं, राक्षस आणि देवांचं युद्ध होतं. खूप मोठं युद्ध होतं. The gods won the war and Dushyanta came back to earth in Matali's flying chariot. आणि मग ते युद्ध संपून, खूप मोठं युद्ध होतं, देव त्या युद्धामध्ये जिंकतात. आणि मग दुष्यंत राजा मातलीच्या त्या उडणाऱ्या अशा रथामध्ये
आकाशात उडणाऱ्या अशा रथामध्ये मातली दुष्यंत राजाला आणून परत जमिनीवर सोडतो. आणि ते त्यांचा तो प्रवास चाललेला असतो. तेवढ्यात तो दुष्यंत म्हणतोय मातलीला, व्हॉट लवली सीनरी, हाऊ हॅपी द क्रिचर्स ऑफ द अर्थ लुक, आय अलोन एम अनहॅपी. आणि तो प्रवास करत असतो आकाशातून त्या विमानातून, आणि तो खाली बघतोय, मस्त हिरवे हिरवे जंगल आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत. तो खाली बघतोय ते सगळं सुंदर सौंदर्य. हे नको ना कावेरी. आणि तो म्हणतोय की सगळे किती आनंदी आहेत. राहू दे कावेरी, नको, शांत बस. सगळे किती आनंदी आहेत, किती आनंदाने ह्या पृथ्वी तलावर राहत आहेत. मी एकटाच इथे आहे जो दुःखी आहे. मी एकटाच दुःखी आहे, बाकी सगळे आनंदी आहेत, असं तो स्वतःलाच म्हणत असतो. मातली त्याला म्हणतो, गुड बाय दुष्यंत, मे द गॉड्स रिवॉर्ड यू फॉर युअर ब्रेवरी. मातली म्हणतो, दुष्यंता चल आता मी निघतो, तुला सोडलं मी तुझ्या इथं, आता मला जायचंय परत स्वर्गामध्ये. तर तुला देव नक्कीच बक्षीस देतील, कारण ज्या प्रकारे तू देवांना मदत केली आहेस दैत्यांबरोबर लढायला, देव तुला नक्कीच खूप छान असं चांगलं बक्षीस देतील. दुष्यंत म्हणतो, वेअर एम आय, दिस इज ए स्ट्रेंज प्लेस विच आय हॅव नेव्हर सीन बिफोर. तो म्हणतो, अरे पण मातली तू मला कुठे आणून सोडलंस, हे माझं हस्तिनापूर नाहीये, हे कुठलं तरी जंगल आहे जे मला माहिती देखील नाहीये, कुठल्या तरी वेगळ्या प्रदेशात तुम्हाला आणून सोडलंय. आता द किंग हर्ड चाइल्ड्स व्हॉइस. आता तो मातली निघून गेलेला असतो. राजा इथं अशा ठिकाणी आलाय जिथं तो त्याच्या आयुष्यात कधी आलेला नाहीये. आणि त्यातच त्याला एका बाळाचा, एका मुलाचा आवाज ऐकायला येतो. तो त्या बाळाकडे, त्या मुलाकडे बघून म्हणतो, आय वंडर हू दिस चाइल्ड इज, व्हॉट इज ही डुईंग विथ अ लायन कप. तो म्हणतो, कोण आहे हा छोटा मुलगा आणि सिंहाच्या बछड्याबरोबर खेळतोय, कोण आहे हा. तो बाळ म्हणतो, ते बाळ त्या छोट्या सिंहाच्या पिल्लाबरोबर खेळत असतं. त्या पिल्लाला म्हणते, ओपन युअर माउथ वाईड अँड लेट मी काउंट युअर टीथ. तोंड उघड तुझं, मला तुझे दात मोजू देत, असं तो बघ. ते बाळ सिंहाच्या पिल्लाबरोबर खेळतंय आणि त्या सिंहाच्या पिल्लाचे दात मोजतंय. असं ते दृश्य दुष्यंत राजा बघतोय. 2 women came from behind the trees. आणि तेवढ्यात तिकडून त्या 2 स्त्रिया येतात झाडामागून. त्यातली एक म्हणते, यू आर अ नॉटी लिटल फेलो, लेट द कप गो और द लायनेस विल कम अँड किल यू. ते म्हणते, अरे काय तू सिंहाच्या बाळाबरोबर खेळतोय. ती सिंहीण तिने जर पाहिलं त्या बाळाबरोबर तू खेळतोयस, ते सिंहीण येईल आणि तुझ्यावर अटॅक करत तुला मारून टाकेल. काय चाललंय तुझं, सोडून दे त्याला, त्याची मम्मी यायच्या अगोदर. दुसरी म्हणते, आय विल गिव्ह यू अ नाईस टॉय इफ यू लेट द कप गो. ती म्हणती, सोडून दे त्या बाळाला बाबा, सोडून दे, मी तुला दुसरं खेळणं देते, त्याला सोडून दे, त्याची मम्मी आली तर तुला मारून टाकेल. आता तिकडं दुष्यंत राजा हे सगळं चित्र बघत असतो. दुष्यंत, व्हॉट अ ब्रेव अँड हँडसम बॉय ही इज. दुष्यंत राजा मनातल्या मनात स्वतःशीच म्हणतो, किती शूर मुलगा आहे, किती सुंदर मुलगा आहे, किती हँडसम मुलगा आहे हा छोटासा कावेरी एवढा. हा 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 तर ते बाळ म्हणतोय त्यांच्या त्या बायांना, म्हणतोय, गिव्ह मी द टॉय फर्स्ट अँड देन वी शल सी अबाउट द कप. तो म्हणतो, पहिल्यांदा मला खेळणं दे, मग मी त्या बाळाला, त्या पिल्लाला सोडतो. ती म्हणते, स्ट्रेंज, व्हेरी स्ट्रेंज. ती म्हणते, हा किती हुशार आहे हा, त्याला पहिल्यांदा खेळणं हवंय, मगच तो त्या पिल्लाला सोडणार. हे असं सगळं चाललेलं असतं. मग हा दुष्यंत राजा त्या दोघींशी बोलतो. तो म्हणतो, व्हॉट इज स्ट्रेंज अबाउट मी. The boy won't let the cup go. You look so much like भरत. आता काय होतं, त्या दोघी त्याच्याशी बोलतायत. त्या दोघी त्या दुष्यंत राजाच्या तोंडाला बघतायत, त्याच्या पूर्ण अंगयष्टीला बघतायत. एक म्हणती, हा माणूस भरत राजासारखा दिसतोय, राजा भरत त्याच्यासारखाच दिसतोय. मग तो दुष्यंत त्या बाळाजवळ जातो
आणि बाळाला म्हणतो चाइल्ड लेट द कप गो, इट वॉन्ट्स टू प्ले. तो म्हणतो, तो त्या बाळापाशी जातो आणि त्या बाळाला म्हणतो बाळा त्या सिंहाच्या बछड्याला जाऊ दे. हा 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 त्याला खेळू दे एकट्याला, त्याला एकट्याला खेळायचंय असं त्याचा त्या बाळाला व्यवस्थित समजावून सांगतो. ती बाई म्हणते भरत's amulet has fallen off. The king reached out for the amulet. आता ते जे बाळ असतं त्या बाळाचं नाव असतं भरत. ठीक आहे. आता तर त्या भरतचं एकच मिनिट. हा तर त्या भरत म्हणजे ते जे बाळ आहे छोटंसं, त्या बाळाच्या हाताला म्हणजे काय म्हणतात त्याला, बायसेप्सला एक तावीत का ताईज काय म्हणतात त्याला, तावीत लावलेलं असतं. ते तावीत पडलेलं असतं. तर ती एक बाई म्हणते की द किंग रीच्ड आउट फॉर सॉरी भरत's amulet has fallen off. तर ती बघते त्याच्या डाव्या हाताला बांधलेलं तावीत पडलेलं आहे. तर ती म्हणते कुठे गेलं त्याचं तावीत, त्याच्या डाव्या हाताला दिसत नाहीये. मग तो राजा ऐकतो दुष्यंत, मग तो शोधायला लागतो आणि त्याला तिथं ते पडलेलं दिसतं. तो ते घेऊन येतो आणि म्हणतो हे घ्या त्याचं तावीत. ते म्हणते स्टॉप, डोंट टच दॅट ॲम्युलेट. तर ती म्हणते थांबा, तर त्याला त्या तावीतला हात लावू नका. दुसरी म्हणते ओ ही हॅज पिक्ड इट अप. अरे बापरे, त्यांनी हात पण लावला त्याला. आता राजा म्हणतो वाय शुड आय नॉट टच द ॲम्युलेट. तो म्हणतो का मी त्या तावीतला का हात लावू नाही शकत. मग ती त्यातली एक बाई म्हणते इट इज अ मॅजिक ॲम्युलेट गिवन बाय सेज मरीचा. ती म्हणते अहो ते जादुई असं तावीत आहे जे मरीच ऋषींनी त्या बाळाला दिलं होतं. इट वॉज टाईड राउंड द चाइल्ड्स आर्म टू कीप हिम फ्रॉम हार्म ओनली हिज पेरेंट्स कॅन टच इट. ते म्हणते अहो ते तावीत फक्त आणि फक्त त्याच्या मम्मी आणि पप्पांनीच हात लावायचं होतं, बाकी कुणी नाही त्याला लावू शकत हात. आणि ते तावीत त्याच्या हाताला बांधलंय कारण त्या बाळाचं संरक्षण कुठल्या वाईट गोष्टींपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून मरीच ऋषींनी ते तावीत त्याला दिलेलं आहे. दुष्यंत म्हणतो व्हॉट हॅपन्स इफ समवन एल्स टचेस इट. तो म्हणतो मग काय होईल समजा त्याच्या मम्मी पप्पांच्या शिवाय इतर जर तिसऱ्या व्यक्तीने जर त्याला हात लावला, त्या तावीतला टच केला तर काय होईल. ते म्हणते इट टर्न्स इनटू अ स्नेक अँड बाइट्स दॅट पर्सन. ते म्हणते जर तिसऱ्या कोणी व्यक्तीने जर त्या तावीतला हात लावला तर ते तावीताचं रूपांतर सापामध्ये होईल आणि ते सापच त्याला डसेल ज्या माणसाने त्याला हात लावला. पण तसं काही ह्याच्याबरोबर झालेलं नसतं, कळलं का. त्याने त्या तावीतला हात लावलेला आहे पण त्या तावीतचं रूपांतर काय सापामध्ये झालेलं नाही. मग ह्याचा अर्थ काय, त्या बाळाचा तो कोण आहे, पप्पा. तो म्हणतो द किंग रश्ड टू द चाइल्ड अँड पिक्ड हिम अप. आणि मग त्या दुष्यंत राजाला खूप आनंद होतो. का, कारण त्याच्या लक्षात आलेलं असतं की हे बाळ हा भरत हा दुसरा तिसरा कोणी नाही तर तो माझा मुलगा आहे. कारण त्याच्या हातातलं त्या ताईतचं रूपांतर सापामध्ये झालेलं नाहीये. मी त्याला हात लावून देखील म्हणजे हा माझा मुलगा आहे. ओ माय सन माझ्या बाळा म्हणून त्याला ते जवळ घेतात. ते बाळ म्हणतो डोंट कॉल मी युअर सन, द ग्रेट किंग दुष्यंत इज माय फादर नॉट यू. तो म्हणतो नाही तुम्ही मला हात लावू नका, तुम्ही माझे पप्पा नाहीये. ते महान दुष्यंत राजे माझे वडील आहेत, तुम्ही नाहीये, तुम्ही बाजूला व्हा, मला हात नका लावू. दुष्यंत म्हणतो लिटल वन टेक मी टू युअर मदर शकुंतला, शी विल टेल यू हू आय एम. तो म्हणतो अरे बाळा तू तुझ्या मम्मीकडे मला घेऊन चल, शकुंतलेकडे तुझ्या मम्मीकडे, आणि ती तुला सांगेल की मी कोण आहे ते. तो घेऊन जातो मम्मीकडे त्याच्या. तो म्हणतो मदर here is a man who keeps calling me his son, he wants to see you. तो म्हणते मम्मी बघ
हे कोण, हा कोण माणूस आहे, तो म्हणतोय की मी तुझा पप्पा आहे, मी तुझा पप्पा आहे, आणि म्हणतोय की तुझ्या मम्मीकडे घेऊन चल. तो दुष्यंत, सो यू हॅव कम ॲट लास्ट. आणि ती दुष्यंताकडे बघते शकुंतला आणि म्हणते, दुष्यंत, तर तुम्ही आलात शेवटी. दुष्यंत खाली गुडघ्यावर बसतो, तिचे हात पकडतो आणि म्हणतो, डिअर शकुंतला, फॉरगिव्ह मी फॉर नॉट रिमेंबरिंग यू ॲट फर्स्ट. व्हेन आय फाउंड युअर रिंग आय रिमेंबर्ड एव्हरीथिंग. तो म्हणतो, दुष्यंत म्हणतो, शकुंतले, मला माफ कर, मी तुला ओळखू शकलो नाही, मी तुला विसरलो होतो. आणि जेव्हा माझी ती अंगठी मला दिसली तेव्हा मला तू आठवलीस आणि मला सगळं आठवलं. शकुंतला म्हणते, ही इज इंडीड युअर फादर लिटल वन. ते म्हणते, अरे बाळा, हे खरेच तुझे पप्पा आहेत. आता ओके, मग राजा म्हणतो, आय मस्ट टेक यू बोथ टू माय किंगडम ॲट वन्स. दुष्यंत म्हणतो, आता तुमच्या दोघांनाही मला घेऊन जायला हवं आपल्या हस्तिनापूर राज्यामध्ये. मग ते बाळ म्हणतं, बट फादर, आय मस्ट शो यू ऑल माय पेट ॲनिमल्स फर्स्ट. तो म्हणतो, पण पप्पा, मला तुम्हाला माझे सगळे प्राणी पक्षी दाखवायचे आहेत, माझी छोटे छोटे पिल्लं दाखवायची आहेत, चला मी तुम्हाला दाखवतो. शकुंतला म्हणते, नो, लेट अस गो टू फादर मरीचा, इन टू हुज केअर माय मदर मेनका हॅड लेट मी ऑल दीज इयर्स. शकुंतला म्हणते, नाही, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माझे वडील मरीच आहेत ना, त्यांच्याकडे मला घेऊन जायचंय. कारण माझी मम्मी, माझी आई मेनका मला त्यांच्याकडे घेऊन गेली होती. ते मरीच, माझे पप्पा, तुमचे सासरे, त्यांच्याकडे चला. एवढी वर्ष त्यांनीच मला सांभाळलं, शकुंतला म्हणते. आणि मग मरीच ऋषींकडे ती घेऊन जाते त्या दोघांना. आजोबांना बघून भरत म्हणतो, फादर मरीचा, आय हॅव द मोस्ट वंडरफुल न्यूज फॉर यू. माय फादर हॅज एट लास्ट कम टू टेक मी विथ हिम टू हिज किंगडम. तो म्हणतो, मरीच बाबा, तुम्हाला माहितीये का, आज मला कोण भेटले? आज मला माझे पप्पा भेटले आणि ते मला माझ्या घरी घेऊन जाणार आहेत. मरीच म्हणतात, दिस इज जॉयफुल न्यूज इंडीड. आणि मरीच ऋषींना देखील खूप आनंद होतो. त्यांच्या मुलीला शेवटी तिचा नवरा मिळाला, माझ्या नातवाला त्याचा पप्पा मिळाला, त्यांना देखील खूप आनंद होतो. आणि मग शकुंतला म्हणते, फादर मरीचा, माय हजबंड वॉन्ट्स युअर परमिशन टू टेक मी विथ हिम टू हिज किंगडम. ती म्हणते, पप्पा, आता आमच्या दोघांना तुमची परमिशन हवी आहे आमच्या घरी जाण्याची. मरीच ऋषी म्हणतात, वेलकम किंग दुष्यंत, राजा दुष्यंत, तुमचं आमच्या आश्रमामध्ये स्वागत आहे. ठीक आहे. भरत पण म्हणतो, मला पण जायचं बाबा, माझ्या मम्मी पप्पांबरोबर. मग मरीच ऋषींचा आशीर्वाद घेतात ते तिघेही. मरीच ऋषी म्हणतात, आय ग्लॅडली गिव्ह यू परमिशन टू टेक शकुंतला अँड भरता विथ यू. मग ते म्हणतात, मरीच ऋषी म्हणतात, राजा दुष्यंत, मी तुला परमिशन देतो माझ्या मुलीला तुझ्याबरोबर घेऊन जाण्याची. आय ब्लेस यू माय डॉटर, इट वॉज बिकॉज ऑफ सेज दुर्वासा's curse that दुष्यंता forgot you. मग ते सांगतात की मी माझी मुलगी तुला देतोय तुझी बायको म्हणून, तू तिला घेऊन जा, माझा नातू पण तुला देतोय. आणि दुर्वास ऋषींनी तिला शाप दिला होता म्हणून तू तिला विसरून गेला होतास, पण आता ते सगळं निवळलेलं आहे, तर तू जा. ऑलवेज वर्क हार्ड फॉर द हॅपीनेस ऑफ युअर पीपल. मग ते पुढे म्हणतात की दुष्यंता, शेवटपर्यंत लोकांची मदत कर, लोकांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न कर, तू राजा आहेस त्यांचा. युअर सन भरत विल वन डे बिकम अ ग्रेट एम्परर अँड आवर कंट्री विल बी कॉल्ड भारत आफ्टर हिम. आणि तुझा मुलगा देखील तुझ्यापेक्षा जास्त महापराक्रमी होईल आणि त्या भरताच्या नावानेच आपला देश त्याच नावाने ओळखला जाईल. जे आपल्या देशाला आज भारत देश म्हटलं जातं,
त्याच्या मम्मी आणि पप्पांची ही कथा आपण ऐकली, शकुंतला आणि राजा दुष्यंत. तर ही ती कथा होती. सो दिस वॉज द स्टोरी ऑफ राजा भरत, एम्परर भरत, हुज मॉम अँड डॅड, दुष्यंत राजा आणि शकुंतला, त्याच्या मम्मी पप्पांची गोष्ट होती. मजा आली? मजा आली का? Yes, Ali. Okay. So we will stop here. We completed the story in 3 days. Okay. So we will meet tomorrow then. Yes, bye. Bye. Goodbye. Bye, sir. Bye.